रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आपली जी प्रपंचिक सवय आहे नेहमीची, ती एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी काहीतरी साधन करण्याची आहे. आपल्याला कल्पना असेल काही, अगदी शिक्षण घ्यायचं आहे तर शाळेत जातो आहे, नुसतं शाळेत जाण्यासाठी नाही जात. शाळेत जायचं असतं तर नुसतं जायचं आणि काय 5-6 तास बसायचं आणि परत यायचं. किंवा जर आपल्यावर नियंत्रण नसेल तर 5 तास कुठेतरी काढायचे आणि घरी यायचं. हेही शक्य आहे, बघतो आपण. पण त्यासाठी आपण जात नाही. म्हणजे पुन्हा आईवडील म्हणतात, बरे बा तुला शाळेत पाठवलं आहे, तो तिथे बसून राहण्यासाठी नाही, अभ्यास करण्यासाठी पाठवलं आहे. म्हणजे साध्य अभ्यास आहे, माझं साधन शाळेत जाणं आहे. कदाचित एखाद्याचं शिक्षण तसं घरी असेल, तेही केलं आणि हे या साधनाने, शाळेत जाण्याच्या साधनाने अभ्यास साध्य केला आणि सगळं उत्तम झालं. आणि अभ्यास झाल्यानंतर परीक्षा जेव्हा आली तर आता अभ्यास तर झालेलाच आहे, परीक्षेला बसण्याची काय गरज आहे. परत प्रश्न तोच आला नाही. म्हणून ती परीक्षेला बसल्याशिवाय त्याचं पुढचं काय आहे ते साध्य होणार नाही. मग नुसता अभ्यास करून काय उपयोग आहे. डिस्टिंक्शनच्या लेवलचा अभ्यास आहे पण परीक्षेला बसला नाही आहे. आता विचारलं तर सगळं येतं. आता आपल्याकडे काही बॅचेसमध्ये असे असतात, ते मित्रांना गाईड करतात, ते डिस्टिंक्शन मिळवतात. हे फर्स्ट क्लास मिळवायची पंचायत. हे काय होतं काय कळत नाही. तर ह्याचा अर्थ काय झाला की जे आहे ते हे साधन आहे, तर तेही अभ्यासही साधन आहे, पण त्याचं साध्य पुन्हा परीक्षा आहे. बरं, परीक्षा हे आपला साध्य आहे असं ठरलं आणि त्याप्रमाणे बसला. सगळा केलेला अभ्यास पूर्ण सगळं झाला, त्यानुसार आपल्याला उत्तम हे झालं. पेपर देऊन झाला. पेपर देऊन झाल्यावर आपल्याला उत्तम मार्क मिळाले, मला तेही मान्य आहे. उत्तम मार्क मिळाले, आता आपलं काम झालं तर नाही, ते पुन्हा परत साधनच आहे. जे मार्क मिळाले ते मला पुढं कुठेतरी आणखीन काहीतरी करण्यासाठी मिळालेले आहेत. म्हणजे त्याचं उच्च शिक्षण असेल, त्याची नोकरी असेल, काय असेल ते, म्हणजे ते नुसते मला हातात मिळालेलं सर्टिफिकेट हे जे माझ्या दृष्टीनं आधी साध्य, तशी साध्य आपली आधीपासून बरीच झाली आत्तापर्यंत, तर त्या अर्थाने साधनं खूप झाली. पण ती सगळी साधनं ती त्या वेळेला ती साध्य झालं की पुन्हा त्याचे ते साधनच ठरतं आणि दुसरं साध्य उभं राहतं. शाळेत गेलो तर अभ्यास केला, चांगला केला, परीक्षा दिली, हे सगळं करीत जे गेलेलो आहे ते मला आत्ता उत्तम सर्टिफिकेट मिळावं म्हणून गेलं. हे इथपर्यंत ठीक झालं. मग आता ते मिळाल्यानंतर ते आता पूर्ण झालं असं झालं का, तर नाही. तर त्याचा पुन्हा उपयोग व्हायला पाहिजे. समजा काय नोकरी करायची त्याला, तर ती नोकरी मिळाली पाहिजे. किंवा काय त्याला समजा अजून उच्च शिक्षण घ्यायचं, तर ते उच्च शिक्षण घ्यायला ते जे मिळालेलं आत्तापर्यंत ज्याला आपण साध्य समजत होतो ते आता साधन झालं. असं क्रमाने आयुष्यभर माणसाचं चाललं आहे. तर आयुष्यात असं काही आहे का की जे साध्य आहे आणि साधन आहे त्याला परमार्थ म्हणायचं. फरक प्रपंचात आणि परमार्थात इथंच आहे की राम हेच साधन, राम राम जे म्हणतोय तेच साधन आणि राम राम हेच साध्य. राम हे साधन नाहीच, राम हे साध्यही आहे, साधनही आहे. बरं, आता मला त्याची तशा तऱ्हेनं स्मृती राहत नाही म्हणून मी म्हणत राहतो भजन हे साध्य आहे, साधनही आहे. परमार्थातली सगळी साध्य ही सगळी साधनं सगळी साध्य आहेत. एखादा भजनाने उद्धरून जातो म्हणजे काय होतं, त्याला वेगळं पुन्हा साधन काही करावं लागत नाही, तेच त्याचं साध्य. त्याच्यातच ते रंगून गेले आणि उद्धरून गेले. वेगळे कुठे तपश्चर्याला गेले नाही, काय केले नाही, काय हरिभजन करे तो सुख पायगा, ते असं आहे की त्यांना तेच झालं. मग तर त्या अर्थाने आता नुसतं नाम घेतं, तर नाम हे म्हटलं तर साधन आहे, म्हटलं तर साध्यच आहे. कारण नामापलीकडे आणखीन काय मिळवायचं उरत नाही. एक मिळवलं की सगळं मिळवलं जातं. ही जी उपनिषदातली भाषा आहे ती इथं लागू आहे आणि प्रपंचात मात्र ती कुठं लागू होत नाही. प्रत्येक गोष्ट पुन्हा साध्य म्हणून धरलेली साधनरूप होऊन जाते, त्याच्या पुढं काहीतरी साध्य करायचं शिल्लक राहतं. तर हे जे जाणवून आपल्याला देतात, ही याची जी ओळख करून देतात, त्या गुरुची कृपा कधी कळेल हा प्रश्न आहे. सर्वात शेवटी हे आत्तापर्यंत सगळं यादी जी वाचली, आपण जो अनुभव घेतला,
नाते बंधे मुले बाळ्या अमकं तुमकं काय जे काय आपण मिळवलं असेल आत्ता आपण यादी खूप वाचेल, पण शेवटी ह्या सगळ्याची ओळख करून कोणी दिली? कल्याण हे माझं साध्य आहे आणि कल्याणासाठी झालेले प्रयत्न हे साधन आहे. त्याचं शेवट तिथेच, नामाचा शेवटी तिथेच. नाम घेत राहिला, तो नाम घेतच राहिला तरी त्याचं आयुष्याचं काम झालं. कारण शेवटी या कुठल्याच आत्तापर्यंत केलेल्या कामाने माझं काम पूर्ण झालेलं नाही. मला प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तो घर बांधण्यासाठी आहे. माझ्याकडे फार उत्तम जमीन आहे, उत्तम आहे. एवढी जमीन तुम्ही कष्ट करून घेतली, फार उत्तम झालं. पण पुन्हा त्यात काहीतरी पेरावं लागतं. बरं, पेरायला उत्तम पेरलेलं आणून द्यावं तर ते सध्या म्हणावं तर तिथे पुन्हा तसं सध्या होत नाही. ते जे पेरलेलं आहे ते उगवून आलं तर उपयोग आहे. पेरलं आणि काही उगवून आलं नाही तर आपलं काम झालं का? आपलं काम आपण केलेलं आहे पेरायचं, आता आपल्याला काय? असं कोणता शेतकरी म्हणायला तयार होईल किंवा कोण म्हणायला तयार होईल? म्हणजे हे कुठे जाईल त्या क्षेत्रामध्ये ते लागू आहे एवढं म्हणण्यासाठी हे बोललो की असं सगळ्या आयुष्यभर जी म्हणून साध्य धरली ती सगळी साधनं ठरतात. आणि इथे मात्र एकच साध्य, एकच साधन, बाकी काही नाही. राम एके राम असं जे म्हणतात ना ते तसंच आहे. म्हणून त्याची ओळख करून देणाऱ्याची जे उपकार मानावे किती आपण इथे होतो. तर उपकार किती मानावे, जय जय सद्गुरू परंपरा, ती जी परंपरा आहे ती जी ओळख करून देते ती ह्याची देते की म्हणून याला साध्य साधन विवेक असं आपल्या तांत्रिक भाषेमध्ये म्हणतात की हा विवेक असावा. आता याचा अर्थ शाळेत जाऊ नये, अभ्यास करू नये, उत्तम मार्क मिळवू नयेत, त्यामुळे चांगली नोकरी लागू नये. आता बरं नोकरी लागली नाही, पगार मिळाला तर उपयोग आहे का? नाही. पैसे मिळाले पाहिजेत, म्हणजे पैसेही असाध्य आहे. मग आता ते मिळाले म्हणजे संपलं का? तर ते पण नाही. कारण ते मिळालेले पैशातून बाजारातून काहीतरी आलं पाहिजे, घरातलं आपलं अन्न पाणी काय ते चाललं पाहिजे. म्हणजे तेही असं सगळं साध्य साधन रूप जीवन सगळं जातं. ते प्रत्येक साध्य साधन बनण्यात जातं. आणि शेवटी याचा शेवट कुठे आहे? शेवटी या अर्थाने शेवट नाहीच. शेवट आहेच कुठं? शेवटी म्हणजे औषध घ्यायचं एवढंच ना. औषधानं बरं झालं तर म्हणजे पुन्हा औषध परत साध्य नाहीच आहे. औषध घेतलं, आता मला काळजी करायचं काही कारण नाही, गेलो तरी चालेल. असं नाही म्हटलं मी, पण गेलो तरी चालेल असं कोण म्हणेल मला सांगा? तो म्हणे औषध कशासाठी घेतो एवढं? मग औषध घेतलंय ना तुम्ही, आता मग झालं ना काम. आता आपल्याला काय पाहिजे होतं? आजार होता, मग त्याच्यावर औषध घेतलं, मग झालं की आपलं काम. आता झालं नाही, आता बरं झालं पाहिजे. म्हणजे माझं पुन्हा तिथंही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा ते पुन्हा माझं औषध हे साध्य नाही, माझं बरं होणं हे साध्य आहे. आता मला सांगा, तो बरा झाला, आता किती वेळा बरा होणार? शेवटी शेवटच्या क्षणी ते साध्य साधत संपलं सगळं. आता शेवटी कुठेतरी असं होणारच ना की जे औषध आहे, अगदी औषध घेणारा म्हणजे अन्न घेणारा म्हणा काय जे असेल ते, तर औषध घेणारा जो आहे तो बरं होण्यासाठी घेतो आहे. तर म्हणजे आपल्या कसं आहे, दृष्टीसमोर नेहमी व्यापकता ठेवणं हे सत्पुरुषांचं कामच आहे. आम्हाला संकुचितता शिकवणं हे प्रपंचाचं काम आहे. प्रपंच संकुचितता शिकवतं, आपल्या पुरतं बघायचं. कशाला आपल्याला लोकांच्या उच्चापती करू नका, हे मला मान्य आहे. पण मदत केली, चौकशी केली, काय असेल ते त्यांना काय गरज आहे समजा, तर त्यासाठी काय करायचं ते केलं. हे जे काम आहे हे प्रपंचाचं काम आहे. हे थोडासा विशाल झाला प्रपंच तेव्हा ती शिकवणं हे त्यांचं काम आहे. आणि ते लक्षात आणून देतात की हे जर केलंस तर कदाचित पूर्ण विशालतेचा परिचय झाला तर मुक्तून जाशील. तेव्हा या अर्थाने प्रपंचाचं काम शिकवण्याचं काय, तू तुझ्यापुरतं बघ. लहान मुलांना सांगत शाळेत जाताना तसं आहे, तू तुझ्यापुरतं बघ. आपल्या दप्तरातल्या वस्तूचा बाळ, जे त्यांनी सांडू नये, हरवू नये, उगाच वाया घालू नये, हे सगळं खरं असलं तरीसुद्धा 2 पेन्सिल असली तर दुसऱ्याला नसली तर दिली तरी मोडते, तुटते, तर त्याला दिली तरी चालते. तर त्याला दिलीस तरी चालेल, तुला दुसरी देऊ. ह्यानी अख्खी तिच्या काय बाजारात जातात जिथून त्या पेन्सिलीची खोकी बघितली असते तुम्ही, काय आपल्याकडे पॅकिंग असतं आणि त्या पेन्सिलीनं काय पॅकिंग आहे ज्याच्यावर खरं शिक्षण अवलंबून आहे. ज्याचं पॅकिंग बघितलं तरी हे पेन्सिल आता असतील आणि त्याच्यावर लिहिता येईल की नाही असं वाटतं. बघितलं असेल कदाचित, आता जुन्या काळी बघितलं असेल, आत्ता बघितलं असेल. तर ते जे आहे ना, ते त्या पेन्सिलचं पॅकिंग त्या पेन्सिल आहे. बरं, ते अख्ख्या दुकानात जेवढ्या पेन्सिल आहेत तेवढ्या खरेदी केल्या तरी ह्यांना काय धूळसुद्धा झटकणार नाही अंगावरची अशी परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा ती दुसऱ्याला दिली तर तुला व्यवहार कळला पाहिजे. शिकवा व्यवहार. अजून आयुष्यभर व्यवहार शिकला तर शेवटी इथं येणार आहे तुमची त्याची गाठ काही चुकत नाही. तो खांदे यांच्यावर येणार आहे. टागोरांचा जो मित्र आहे ना, जसं आहे, म्हणले मित्रा तू माझ्याबरोबर, तुझ्यासारखा सोबतीचा कोण नाही. बाकीचे प्रसंगाने येतात आणि जातात,
पण तू मात्र माझी साथ कधी सोडली नाहीस. तू त्याला मृत्यूमित्र म्हणतात त्याच्यासाठी. तो जन्माला जो एकदा तुमच्याबरोबर मित्र म्हणून येतो तो शेवटपर्यंत सोबत करतो आणि शेवट तोच करतो. तेव्हा इतका हात मिळवणी करणारा मित्र कोणी भेटणार नाही आयुष्यात नक्की. कितीही कोणी असलं तरी शेवटी, कारण त्याला थांबावंच लागणार शेवटी. तुम्ही झालं त्याला थांबावं लागेलच की. म्हणजे शेवटी त्याच्याबरोबर जो मृत्यूमित्र आहे तो त्याची गाठ पडेपर्यंत प्रत्येक गोष्ट साध्य आणि तिचं हळूहळू साधन. म्हणजे हे शेवटी मला मिळालं तरी सुद्धा उद्या बाजारात समजा माझ्याकडे पैसे आहेत पण बाजारात माल नसला, मला घरात हवी असलेली वस्तू नसली, तर पुन्हा त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी सांगून मागून घेऊन काय ते करून आणून ते साजरं करायला पाहिजे काय ते. म्हणजे तिथे सुद्धा ही साधनं पुन्हा सगळी जी साध्य म्हणून आहेत ती साधनं होतात आणि ती साधनं लटकी पडतात. जमीन आमची आहे बरोबर आहे हो, पण चौघात्री आहे. हे आपल्याला किती ठिकाणी आपण ऐकलं. हे भाऊबंदाचे नावं लागले, अमकं लागले तमकं लागले, काय करायचं व्यवहार करायचा सोय नाही, घराचा व्यवहार करायची सोय नाही, जमिनीचा व्यवहार करायची सोय नाही, काय सोय नाही. कारण आता वास्तविक आपण घेतलं तर आपलं आहे ना, पण आपलं असलं तरी तिथं काय होईल काय सांगता येते. शेवटी आसमानी सुलतानी म्हणतात तशी परिस्थिती आहे. कुठेतरी एखादा कंस म्हणजे कृष्णाने मारला तरी आम्हाला नाही शक्य, तर त्यामुळे तिथं एखादा कंस पडला दिसला की झालं, सगळं व्यवहार आहे तिथं थांबलं. आता आमचं ते साध्य होतं, ते साधन होतं, पण ते साधनही राहिलं नाही कारण ते लटकं पडतं. म्हणजे प्रपंचाचा एक गुण हा की प्रत्येक साध्य वस्तू ही साधन बनून जाते. आणि त्याचा दुसरा गुण हा की असं जे साध्य म्हणून साधन होऊन जातं ते जे साधनाचं साध्याचं साधन होत जातं ते प्रत्येक गोष्ट परत लटकी पडते. कारण इतकं करून समजा जर मला बाजारात नाही माल मिळाला तर माझ्याकडे असलेल्या पैशाचा उपयोग होत नाही. मला औषध जर योग्य मिळालं नाही तर माझ्याकडे पैसे असून त्याचा उपयोग होत नाही. त्याचाच उपयोग होतो आपण म्हणतो ना, म्हणून तर त्याच्यावर जग फिरतं आहे. त्या भोवती दुनिया फिरते म्हणतात ना, तसं ते दुनिया फिरते. पण दुनिया फिरते पण ते काम होईल याची काही खात्री आहे का? मला आत्ता त्रास होतो ही गोष्ट खरी आहे, पण मला त्रास होतो तो दूर करायला काय जे पाहिजे ते कशा पद्धतीचं औषध असेल काय असेल ते असेल, पण ते मला मिळवायला माझ्याकडे पैसे द्यायची तयारी असून मिळत नाही आहे. औषध घेऊन समजा औषध घेतलं आणि मिळालं आपल्याला बरोबर, त्याच्यावर बरा नाही झाला तर त्या औषधाचं काय झालं. आता ते माझं साध्य नाही. मला बरं व्हायचं होतं ते साध्य होतं, मग ते बरं नाही झालं तर पुन्हा बरा झाला. आता कसलाही प्रॉब्लेम उरला नाही, मनुष्य आता बरा झाला. बरा झाला म्हणजे पुन्हा खाणं पिणं आलं, नोकरी आली असली तर ती करायची तर तिथे जायला पाहिजे, म्हणजे हे परत आलं. मग हे थांबणार कधी माणसाचं? तर ह्याचं या अर्थाने कधी थांबत नाही. म्हणून याला महाराज म्हणले ना, प्रपंचाला किंमत आहेच पण जेवढी आहे तेवढीच द्या. त्यांनी फार नाही काही सांगितलं, बरोबर काय सांगायचं तेच सांगितलं, पण जेवढी आहे तेवढीच किंमत द्या. मुलगा आहे पण मनासारखा नाही वागला, मुलगी आहे पण मनासारखी नाही वागली किंवा बरोबर वाटत नाही काहीतरी. म्हणजे आत्तापर्यंत ते एवढं तुम्ही ते काय जे प्रेम केलं ते काय जे त्याला सांभाळलं अमकं केलं तमकं केलं पण नाही बरोबर वागत. हां, म्हणजे पुन्हा ते साध्य नाही आहे. पुन्हा मला त्यांनी मनासारखं वागावं हे माझ्या दृष्टीने साध्य झालं, ते साध्य नाही. मग ते तसे आहेत ना, चांगलं असावं बरोबर आहे, पण प्रपंचाचं अपूर्णतः स्वभाव असल्यामुळं काहीही तुम्ही कसंही मांडा, अगदी रंकापासून राजापर्यंत कुणीही कसंही प्रपंच मांडले तरी तिथे कुठेतरी काहीतरी एक भाग कमी राहतो. ती काड्या जुळवून म्हणून म्हटलं ना, 3 काड्या दिलेल्या आहेत, चौकून नाही होणार. तुम्ही कसाही करायचा प्रयत्न करा, ही एक बाजू त्याची काहीतरी राहतेच. आता ह्याची ही राहिली आणि त्याची ती राहिली. आता ज्याच्या ही राहिली तो दुसऱ्याला नाव ठेवतो कसे आहेत बघा, आणि ते ह्याला नाव ठेवतात कसे आहेत बघा. म्हणजे आपल्याकडे काही नाही, कारण प्रपंचाची स्थिती कशी आहे ती ही अशी आहे. ह्या सगळ्याची ओळख करून दिली तर ते खरं सद्गुरूंचं काम, जाग देणं हे त्यांचं काम आहे. जाग दिली देवाचे जे म्हटले ना, तर ती त्यासाठी जे हे याचा हा स्वभाव आहे तो तसा असू दे, तो तसा असणारच. एखाद्याचा जसा स्वभाव असतो तर ते त्यांनी तणतण केली, तुम्ही काही काळजी करू नका. जो ओळखणारा असतो ना तो सांगतो, त्यांचा तो स्वभाव आहे. ते काही करणार नाहीत नंतर, म्हणजे तुम्हाला त्यावेळेला वाटलं असेल पण तसं ते काय पुढे काय करणार नाहीत, कारण त्यांचे ते स्वभावच ते तडतडी काय. आपण सोडून द्यायचं, निवांत जेवायचं, झोपून जायचं, त्यांना सांगायचं तुम्हाला जेवायला वाढू का विचारायचं, झालं. उद्या सकाळी त्यातलं काही नसते. उद्या सकाळी आपण अमुक करायचं का तमुक करायचं का, इतपत मनुष्याचे साधारण हे आहे ओळख. ही प्रपंचाची ओळख जशी माणसाची स्वभावाची ओळख असते तशी प्रपंचाच्या स्वभावाची ओळख असावी की तो कसा आहे, तो असाच आहे हीच त्याची ओळख. आता हे सांगितलं तसं प्रत्येक साध्य साधन होऊन जाणार.
आणि प्रत्येक साधन लटकं पडणार. जे काय म्हणून मिळवाल ते शेवटी पुन्हा लटकं पडेल. मग हे जे काय आहे, घरदार असो, ती माणसं असो, ती प्रपंच आणि काय असो, मुलं बाळ असो, अचिव्हमेंट्स असो, काय असेल ते असो, ते शेवटी पुन्हा एक लटकं पडणार आहे. मग आता हे करू नये असा त्यांचा भाव आहे का? तर नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे बरोबर आहे, फक्त आपण जर हे सर्वस्व समजलो तर आयुष्य वाया जाण्याची शक्यता आहे. कारण अपूर्णतेची गोष्ट मिळवणं हे सर्वस्व कधीच नाही. जिथे पूर्ण आहे ते मिळवणं हे माणसाचंच सर्वस्व आहे. मग ह्याची जाणीव झाली तर मनुष्य त्याच्यासाठी प्रयत्न कसून करेल. पण यत्न कसून करीन मी एवढंच, या पद्धतीत एवढंच काम करेन मी. पण आता त्याच्यात यशापयश हे ठेवलेलं आहे. काही ना यश आहे, काही ना नाही, असं होणार. किंवा कदाचित मला आज यश आहे, उद्या नसेल. यश आलं आणि यशच येत गेलं असं होत नाही. एक कुठेतरी अशी जागा येते की म्हणजे आपल्याला मस्त आपले काय जे म्हणतात तशी काय कुठली गाडी, आता इतक्या गाड्या असतात, कोडाबिडा असले तरीसुद्धा रेल्वे फाटक बंद असले तर ऑफ करायचे, थांबायचं निवांत. फार असलं तुमच्याकडे गाण्याबिण्यांचा स्टॉक तर लावून ठेवायचा. साधा सिग्नल म्हणे तो म्हणतो थांबा, आता तुमची गाडी सोडा. तर त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याला वाटतं काय आहे का म्हणून, पण तो म्हणतो मला परवानगी नाही. तुम्ही कोणी असला तरी हे गेट उघडायची मला परवानगी नाही. आता गाडी 15 मिनिटांनी येणार असली तर नामस्मरण करत बसा, ते उपयोगी पडेल अशा वेळेला. त्याच्यापेक्षा काही चालत नाही. म्हणजे लटकं कसं पडतं हे मला म्हणायचं आहे. आता एवढी गाडीने एवढ्या एवढ्या काय काय BMW आमकन तमकं सगळं जरी घेतलं तरी सुद्धा शेवटी तिथं उभीच करावी लागते ना. म्हणजे ती ती जाऊ शकते का तुमची तशी आहे म्हणून? तर नाही जाऊ शकत. म्हणजे तिथे सुद्धा थांबावं लागतं. मग हे जर थांबावं लागतंय तर आपण ओळखून असावं की या गोष्टींना किती किंमत आहे तेवढी दिली. कशासाठी हे, तर ते सर्वस्व आहे किंवा सर्वश्रेष्ठ किंमत आहे असं वाटलं आणि असं दणका बसला समजा, तो मनुष्य कोलमडून पडतो. अपयशाने कोलमडलेले आहेत, अपूर्ण आहेत हे लक्षात आल्यामुळे कोलमडलेले आहेत, मनासारखं झालं नाही म्हणून कोलमडलेले आहेत. हे का कोलमडले, तर त्यांनी त्याला सर्वस्वाची किंमत दिली म्हणून. ते पूर्ण नाही आहे, त्याला पूर्णाची किंमत देऊ नका. ते अपूर्ण आहे, तो अपूर्णांकच राहणार आहे. तर त्याचं काही होणार नाही, पुढे तो कमीच राहणार. आता मग पूर्ण काय आहे याचा शोध घ्या आणि तो द्यायलाच हे मदत करतात. आणि त्यांनी मुमुक्षुत्व म्हणजे काय, की पूर्णत्वाची जाणीव होणं आणि त्याची ओढ लागणं. आपल्या दृष्टीनं मुमुक्षुत्व म्हणजे काय आहे, तर जगामध्ये हे आहे, हे असं आहे, त्यात काय असेल ते माझं कर्तव्य. मला अभ्यास असो, माझी परीक्षा असो, माझं काय नोकरी असो, काय असो, ते मला प्रपंच असो, ते सगळं करायचंच आहे. पण मला पूर्णत्वाची ओढ लागलेली, हे अपूर्ण आहे याची मला जाणीव झालेली आहे. आणि ही ज्याला जाणीव झाली आहे आणि त्याचा मार्ग शोधायला जो लागला आहे तो मोक्ष आहे. कारण त्याला मोक्ष कशाचा, इच्छू पण कशाचा, तो जो मोक्ष म्हटला आहे तो म्हणजे पूर्णत्व आहे. तर पूर्णत्वाची ओढ असलेली आहे. आता ह्यात जर पूर्णत्वाची ओढ असेल तर मनुष्य जसं दुसरं महत्त्वाचं काम आहे म्हटलं की हातातलं काम ठेवून मनुष्य ते काम करतो, कारण ह्याच्यापेक्षा ते काम मोठं आहे. मग जीवनात सर्वात मोठं काम कोणतं आहे ते गुरु ओळख करून देतात. आणि त्या दृष्टीनं मग काय होतं, मग आपोआप त्याला वेटेज म्हणतो ना आपण, तसं वेटेज दिलं जातं. ह्या गोष्टीला वेटेज किती. समजा आपल्याला परीक्षेला जायची वेळ आहे आणि जर आपल्याला उशीर झाला असेल आवरायला किंवा तिथले जाड्यामध्ये तिकडे उशीर होण्याची शक्यता असली तर आपण म्हणतो आत्ता कब्बरच्या आतून गेलो तरी चालेल, जेवण राहू दे, कारण आता ती वेळ महत्त्वाची आहे. तिथल्या जर वेळेत रिपोर्टिंग नाही झालं तर माझं वर्ष वाया जाऊ शकतं. ही ज्याला जाणीव आहे त्यावेळेला आता जेवणाचं महत्त्व कुठे गेलं, ते एवढ्यासाठी गेलं की ते त्याच्यापेक्षा महत्त्वाचं होतं. मग असं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय, असं करत जर गेला तर सर्वात महत्त्वाचं काय ते कळतं. त्यालाच पूर्णत्व म्हणायचं, कारण पूर्णत्वाच्या पलीकडे काय राहिलं नाही. आता हे ज्याने ओळख करून दिली तशा मुमुक्षुजनाला, म्हणजे ज्याला हे पूर्णत्वाचे ओढ लागलेले आहे, तर त्या म्हणजे आपल्याकडे बद्ध आणि हा मुमुक्षू, हे कर्माने जे 4 जण चाललेले आहेत, मुमुक्षू हा ह्याला फक्त जिज्ञासा आहे. पण जिज्ञासेचे पूर्तीचे ज्याचे प्रयत्न चालू आहेत ती साधक मंडळी आहेत, जे नुसतेच जागे झालेले नव्हे, चालायला लागलेले, प्रत्यक्ष मार्ग चालायला लागलेले. मग आता पूर्णत्वाचा मार्ग काय आहे, ह्या जगात पूर्णत्वाचा मार्ग असेलच कुठं, जगच मुळात अपूर्ण आहे. जास्तीत जास्त अगदी फिरत गेला, काय 22,000 मैल म्हणतात ना, तसं पुन्हा परत जागेवर येईल, फार अगदी कष्ट करणार असला तर ह्या अर्थाने इथं पूर्णत्व पण शक्य नाही. मग ते आहे कुठे, तर त्याच्यात जे पुढं दिलं आहे, भूमी स्थित गुप्त ठेवा. माझ्यामध्ये पूर्णत्व आहे ह्याची सुद्धा ओळख करून द्यायला मी कसं आहे हे साधी ओळख करून घ्यायची, लक्षात घ्यायचं तर आरसा लागतो माणसाला. तर मीच पूर्णत्व आहे, परब्रह्म तूची असे महाराजांचा अभंग आहे. तर परब्रह्म तूची असे हे देणारा जो आरसा तो गुरु, उलट ते तिथेच आहे. फक्त आता एक आहे, तुला जसं आरशापर्यंत यावं लागलं
माझ्यापर्यंत यावं लागलं. तसं माझ्यापर्यंत आल्यानंतर मी तुला तिथंच पाठवणार परत, कारण ते तुझ्याकडेच आहे. तुझे सुख तुझ्या आत. माझं सगळं सुख प्रपंचाच्या दृष्टीनं बाहेर आहे आणि परमार्थाच्या दृष्टीनं सगळं सुख आत आहे. म्हणून त्याला कशाची गरज लागत नाही. जो नामात रंगलेला आहे त्याला कशाची गरज लागत नाही. तो म्हणतो मी आनंदात आहे. आता काम काय आहे सांगा मला, आत्ता काय करायचं आहे? स्वयंपाक आहे, ठीक. झाल्यानंतरच माझं काम मला आहे, ही ज्याला जाणीव झालेली आहे तो साधक आहे. तर त्या अर्थाने साधक ही मोठी पदवी आहे. म्हणजे खरं सांगायचं ही पदवीचं काम आहे. म्हणजे जाता येता वापरण्याचा शब्द नाही खरं सांगायचं तर, कारण त्याच्या आधी मुमुक्षुत्व आहे. मुमुक्षुत्व आहे म्हणजे याचा अर्थ पूर्णत्वाची ओढ तर लागेच, पण त्याच्याबरोबर त्याच्याहीपेक्षा जास्त म्हणजे ती टिकू नये. आपल्या हवराच्या पाण्यासारखं बरेच वेळेला साधक मंडळी काय म्हणा किंवा यांचं एकदम जिज्ञासा निर्माण होतो नाही, बस नामासारखं काही नाही वगैरे, दुसऱ्या दिवशी काय त्यातलं नसतं. आता ते ह्याच्या ते आपल्या सोलापूर मार्ग आहे, हा मार्ग आहे, हे सगळे मार्ग आहेत, त्या ठिकाणी हे ओढे आहेत. एरवी तो रस्त्यासारखा वापर होतो, पण पाणी आलं तर तुम्हाला पलीकडे नाही जात आहेत, तेवढ्यापुरतं ते तसं होतं. ते तसं एकदम होतं आणि आता बस ह्याच्याशिवाय काही नाही. आणि नाम काय, महाराज गुरु काय, जे सद्गुरू अमृत काय जे असेल ते आता कुठल्याही परिस्थितीत ते चुकवण्यात काही अर्थ नाही. हेच हे केलं पाहिजे हे ठरतं. पण एकदा झोप लागली आणि सकाळी जाग आली की नाही, की सद्गुरू अमृत आठवत नाही, चहा आठवतं, कॉफी आठवतं, बाय काय. बरं घ्यावं, हरकत नाही, आपलं काम नाही सुरू होत त्याच्याशिवाय तर काय हरकत नाही. पण ते झाल्यानंतर आता तो नामाला का बसणार आहे? त्याला वेळ आहे, याला वेळ नाही त्याचं मी समजू शकतो. हे करून त्याला पळत जायचं आहे, ऑफिस गाठायचं आहे त्याचं ठीक आहे, त्याचं काय दुकान गाठायचं आहे त्याचं ठीक आहे. पण ज्याला हा वेळ आहे तो उठला आणि ह्याचीसुद्धा त्याला मग गरज नाही. तो म्हणतो तुमचं झालं की नंतर आपण घेऊ, काय दूध प्यायचं पिऊ नंतर, काय हे घ्यायचे कॉफी प्यायचे पिऊ नंतर, आत्ता आधी उठलो आहे, जागा झालो आहे, हातपात तोंड धुतो, काय मानसपूजा करेन, काय माझं काम आहे ते करेन. तर ते हे एकदा मुमुक्षुत्व आहे, पण ते ज्याचं टिकलं त्याचं मुमुक्षुत्व करा. तर त्या अर्थाने मुमुक्षुत्व टिकणं ही आधीची पायरी, मग तो काय करेल ते साधक. आता या अर्थाने ते जाणवून एवढं देतात. बरं आता हे मला पूर्णत्वाची जाणीव म्हणजे पूर्णत्व म्हणजे काय, तर आणखीन काही मिळवायची गरज न उरणं हे पूर्णत्व आहे. आणखीन काही मिळवायची गरज राहिलेली नाही आहे. आता ह्याचा अर्थ तो नोकरी करत नाही का, उद्योग करत नाही का, स्वयंपाक पाणी करत नाही का, जेवत खात नाही का. गेल्या वेळेला तिथं आलो आणि आपला विषय महाराजांचा निघाला आणि ते विषय थांबला. म्हणजे तो विषय संदर्भ लक्षात परीड बाबा काय ते म्हणले, त्यांनाही म्हणले काय साधू संतांना प्रपंच नसतो असं आहे का म्हणले. ते आपल्यातच वावरतात, त्यांनाही प्रपंच असतात आणि आपल्यालाही असतात म्हणले. फक्त फरक एवढाच असतो की त्यांचं प्रपंच हा परमार्थाचं साधन असतं आणि प्रारब्धाचं काम असतं. यापेक्षा त्यांचं प्रपंचाला वेगळं काही स्वरूपच होत नाही. आमचं प्रपंच म्हणजे म्हणले सर्वस्व असते. त्यांचा प्रपंच म्हणजे हा त्यात देव आहे, त्यात सुद्धा हे ओळखून आणि आपलं प्रारब्ध आहे म्हणून करायची एक गोष्ट आहे, एखादं काम आहे. असंही तर केर पडलाय तो काढावाच लागतो, तसं तो प्रपंच मांडलाय तो पुरा करावा लागतो. त्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न करावा. त्यांना हे ओळखून असतात की हा कधी पुरा होणार नाही. त्यामुळे परेड बाबांच्या विषय निघाला तो त्यामुळे निघाला. ते म्हणले की त्यांचं तेही करतात, आपणही करतो, फक्त हा ते भगवंताचाही समजून करतात, प्रारब्धाचाही समजून करतात आणि कधी उठून हाक मारली की उठून जायला तयार असतात. आम्ही निघा म्हणलं तरी निघणार नाही त्यातनं. बघा तुम्ही, जेवण असू दे, खाणं असू दे, काय लग्नकार्य असू दे, काय काय कसलंही प्रपंचात नेहमीचं प्रपंच असू दे, मनुष्य त्यांना बाहेर हालायला तयार होत नाही. अहो काय निष्ठावंत प्रपंचाचे असतात. मी तुम्हाला आता मी काय बोलत नाही, बाकीची उदाहरणं नाही सांगत, वेळी झाल्या. पण तरीसुद्धा आता बघा, आता हे पावसाळा आला, नेमकं मला अजूनही म्हणजे हे कळलेलं नाही. मी हात जोडून सांगतो, मला खरोखर उपासनेला नेमका कुठला काळ अनुकूल आहे हे मला काय अजून, सीझन कुठला म्हणजे काळ म्हणजे कळत नाही एखादा सीझन. उन्हाळ्यात उकडून हवामान हैराण व्हायला होतं म्हणून जप होत नाही, म्हणून आता आला पावसाळा यावा. चिखल, बाहेर पडायची सोय नाही, लक्ष लागत नाही. आता चहान भजी तर आता दररोज ती गरज लागते, म्हणजे असं काहीतरी झालं म्हणजे ह्या सगळ्यातनं ते वेळ मिळत नाही. कारण आता ह्या आता काय असं, आता रेनी सीझन आहे, त्याच्यामधल्या ट्रिपच टूर आहेत, हे आहेत, आणि किती कामं आहे आपल्याला. तर त्यामुळे ह्या पावसाळ्यानं हे असं होतं, बाहेर कुठं गेलं तर हे चिखल बघितला, देवात जायची सोय नाही. खरं देव सगळीकडेच आहे म्हणायचं आणि तिथं नमस्कार करायचा, कारण का पावसाळ्यात मग ते सोयीचं पडतं. मग आता त्यावेळेला पण मला हे जे सोयीचं पडतं म्हणतात
मला सांगायचं होतं ते. पण आता खरे प्रापंचिक निष्ठावंत आहेत. आता शरीर प्रकृती आपल्याला उत्तम राखली पाहिजे याबद्दल माझं काही दुमत नाही आहे, ते मला मान्य आहे. पण आता निष्ठावंत फिरणारे भेटतात बघा. आता अगदी कितीही पाऊस असला तरी छत्री जर छोटी पुरत नसेल तर मोठी स्टर्डी हातात घेऊन ते तेवढा 1 किलोमीटर काय 2 किलोमीटर जाणार म्हणजे जाणार, येणार म्हणजे येणार. असंच फक्त परमार्थाचं काम करा म्हणजे झालं. मला काय म्हणायचं बाकी नंतर सगळं म्हणून आपण केव्हा म्हणायचं तेव्हा त्याचा वेळ जातो. तर हे जे निष्ठा आहे ही शेवटी जर अपूर्णत्व गोष्टीसाठी म्हणा, समर्थाने जे म्हटलं ना शेवटी काया सांभाळलेली आणि पुढे जाळलेली, हे जे काय म्हटलं आहे तो जो अभंग आहे तो अगदी जीवनाचं पुरेपूर दर्शन घडवणार आहे. मग निष्ठेनंच जर करायचं असेल तर देवदर्शनाला छत्री घेऊन जा, काय हरकत नाही. फिरायलाही छत्री घेऊन जावं माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल काही. पण ती जी निष्ठा आहे ती जर इकडे वळली तर ह्या मुमुक्षूचा साधकाचा सिद्ध होईल. ह्याच्यासाठी तेवढी प्रार्थना केली आणि थांबतो. आपल्याला विषय होणाऱ्याबद्दल क्षमा असावी. हे पद आहे तसं साधं, पण काय आहे या पदामध्ये हे अभ्यासनीय पद आहेत. प्रत्येक पद भगवत अभंग किंवा पद हे अभ्यासनीयच असतं. कारण पदामध्ये त्यांचा अनुभव आणि हृदय व्यक्त झालेलं असतं आणि त्या पातळीवरचीच पदं टिकतात. नाहीतर आपलं जसं पत्र टिकणं अवघड आहे आताच्या भाषेत मेल म्हणा काय, तर इकडं अवघड आहे तो डिलीट करून टाकतो मोकळा होतो. पण कळलं काय करायचं ते झालं म्हणजे ते डिलीट केलं. पूर्वीच्या काळात ते आपल्याकडे तार असायची त्याला ते कार्ड अडकवायचे बघ, फार झाली की खालचे फाडून टाकायची पुढची अडकवायला सुरुवात करायची. एवढंच साधारण लिखाणाची ही असते. तर तसं इथं नाही होत. हे 100 वर्ष झाली, 200 वर्ष झाली, 300 वर्ष झाली, मनुजा राम सदा वदारे यात काही फरक पडत नाही आणि ते आजही म्हटलं जातं. मग ते 150 वर्ष झाली त्यांना त्यांचं तर माहितीच आहे काय आपल्याला. तर ह्याच्यातले जे बारीक सारीक गोष्टी आहेत याकडे आपलं लक्ष असेलच, पण नसेल तरी असावं आणि चिंतनात असावं की याच्या अर्थाच्या दृष्टीनं काय आहे. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु. चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू. अलक्ष्य अनाम अद्वय अक्षय परात्परू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करू. आत्मा रामी रामदास गोपाल करुणा करू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु.
हर